खरं तर स्वराज्याच्या निर्मिती करता ज्या मावळ्याने, निष्ठावंत मावळ्याने माझ्या श्रीमंत छत्रपतींना सहकार्य केलं, त्यातलं एक गूढ असणारं व्यक्तिमत्व, एक गूढ, हिरोजी इंदुलकर नावाचं. 6 जून 1674 ला ज्या वेळेला स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा तारीख नेमली गेली, एवढं शेवटचं सांगतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. स्वराज्याच्या स्थापनेची, स्वराज्याचा राज्याभिषेक करण्याची तारीख नेमली गेली. कमी करा. स्वराज्याची तारीख नेमल्यानंतर प्रतापगडाच्या मोहिमेकरता श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज निघत असताना स्वराज्याच्या राज्याभिषेक सोहळ्याची जबाबदारी कोणावर द्यावी, एक मतानं नाव आलं हिरोजी इंदुलकर. प्रतापगडाच्या स्वारीकडे जात असताना राजाने पैसाही दिला नाही, धनही दिलं नाही, ऐश्वर्य दिलं नाही. पण ज्या वेळेला 6 जून 1674चा राज्याभिषेक सोहळा करायचा आहे ना, न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा झाला पाहिजे, असा शब्द, असं वाक्य हिरोजी इंदुलकराला सांगितलं. रायगडावरून राजे पाय उतार झाले आणि प्रतापगडाच्या मोहिमेकरता गेले. तुळजाभवानीला, तुळजापूरला जाणं शक्य नाही, म्हणून तुळजाभवानीचं प्रतिकृती असणारं मंदिर आजही तुम्ही गेलात तर प्रतापगडावरती आईंचं दर्शन घ्यायचं आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या त्या गादीवरती विराजमान व्हायचं. याच्या करता माझे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज त्या प्रतापगडावरती गेले. 8 दिवसाचा कालावधी गेला. या रायगडाला सुसज्ज करायचे हिरोजी इंदुलकर समोर आहेत. पैसा नाही, धन नाही, ऐश्वर्य नाही, संपत्ती नाही. सरळ आपल्या गावाकडे निघाले. गावची जमीन विकली, गावची संपत्ती विकली, गावचं ऐश्वर्य विकलं आणि मुला बाळांना सोबत घेऊन जेवढा मिळालेले धन आहे, मिळालेली संपत्ती आहे, तेवढं घेऊन त्या रायगडावरती परतले. रायगडाला सुसज्ज केलं. 4 जून 1674 ला संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती आले आणि रायगडाला सुशोभित झालेलं पाहिल्यानंतर हिरोजी इंदुलकरांना जवळ बोलावलं. हिरोजी, पैसा दिला नाही, धन दिलं नाही, ऐश्वर्य दिलं नाही, मग रायगडाला सुसज्ज केलं कसं? तुमच्या शेजारी असणार उंबरट गाव तानाजी मालुसरे पुढे आले. राज, हिरोजी इंदुलकर गावाकडे गेला. गावची जमीन विकली, गावची संपत्ती विकली, घरदार विकलं, आपल्या मुला बाळांना उघड्यावरती सोडण्याच्या ऐवजी सोबत आणलं आणि मिळालेल्या संपत्तीमध्ये या रायगडाला सुसज्ज केलं. तानाजी मालुसरेंच्या मुखातून शब्द निघाला, मायबाप. डोळ्यातून अश्रू निघाले. छत्रपतींच्या 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजाला एकत्र करून या स्वराज्याची निर्मिती केली. आदिलशाही आणि कुतुबशाही, निजामशाहीच्या छाताडावरती बसून या स्वराज्याची स्थापना केली. त्या स्थापनेतला एक एक निष्ठावंत मावळा डोळ्यासमोर आला. हिरोजी इंदुलकरांना जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली आणि एक शब्द वापरला, टकमक टोकापासून जिथपर्यंत तुमची नजर जाते ना, तेवढी संपत्ती तुमच्या नावे करतो, पहिलं सांगितलं. हिरोजी इंदुलकरांनी नकार दिला. ज्या वेळेला रायगडावरती उभे असताना हिरोजी, जिथपर्यंत तुमची नजर जाईल या गडाच्या आजूबाजूला, तेवढी संपत्ती तुमच्यावरती नेछावर करतो, फक्त मागा तुम्हाला काय मागायचंय. हिरोजी इंदुलकरांनी आपल्या धोतरामध्ये आपल्या डोळ्यातून निघालेले अश्रू पुसले. मायबाप, राज, यातलं काही नको आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले दोनही हात हिरोजी इंदुलकरांच्या समोर नेले. या स्वराज्याच्या निर्मिती करता तुमच्यासारखे मावळे जोपर्यंत जिवंत आहेत ना, तोपर्यंत या स्वराज्याला कशाची भीती नाही. हिरोजी, काहीतरी माझ्याकडे मागावं लागेल. तेव्हा हिरोजी इंदुलकरांना सांगावं, मायबाप, मागणं तेवढं ऐका. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये वादळ वाऱ्यासारखा फिरणारा माझ्या हिंदवी स्वराज्याचा राजा 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजाला एकत्र करून दिल्लीच्या तख्तावरती ज्यानं भगवा झेंडा फडकवलाय, हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, आईंच्या शब्दापुढे न जाणारा राजा ज्या वेळेला या रायगडाच्या गादीवरती बसेल, त्या गादीवरती बसत असताना, त्या रायरेश्वराच्या दर्शनाकरता जात असताना, रायरेश्वराचं दर्शन घेईल ना, त्या पहिल्या पायरीवरती तेवढं या हिरोजी इंदुलकराचं नाव टाका. राज, त्याच्या पलीकडे मला काही नाही. तुम्हाला आणि मला पडलेला प्रश्न आहे, हिरोजी इंदुलकरानं नावासाठी मागितलं का काय राजाकडे? तो पुढचा आहे का? पुढचं एवढं गोड आहे. हिरोजी इंदुलकराला कोणीतरी विचारावं, हिरोजी नावासाठी करताय का? गरज नाही त्या नावाची. आताच्या आता राजांच्या चरणावरती मरण आलं तरी परमेश्वराच्या समोर सामोरं जाईन की माझं मरण
यश सिद्धीला प्राप्त झालं. जर मला काही मागायचं आहे तर भरपूर काही मागितलं असतं, पण हिरोजी इंदुरकर म्हणतात नाही, मला तिथं नाव पाहिजे आणि त्याचं कारणही सांगितलं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरणारा माझा राजा आहे ना, ज्या वेळेला महाराष्ट्राची घौडदौड करतो, त्याच्या पायाची धूळ रायरेश्वराच्या दर्शनाकरता जात असताना त्याच्या पायाची धूळ माझ्या नावाला जरी लागली तरी माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. मागणे मागव महाराज, तुकोबऱ्या म्हणतात ते बळ मला दे, ती शक्ती मला दे, की तुझ्या भजनामध्ये मला रगण्याची ताकद येवो, बळ येवो. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. ज्ञानेश्वर माऊली